नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण सामान्य विज्ञान महत्त्वाचे 25 प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा 25 प्रश्नांचा ॲनालिसिस आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत। ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया। पहिला प्रश्न होता आपला, खालीलपैकी कोणते उदाहरण द्विशर्करीय म्हणजे डायसॅक्राइडचं नाही ते ओळखा। डायसॅक्राइड म्हटलं की तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज। ओके, माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज। ओके, MSL एवढं लक्षात ठेवायचं। M फॉर माल्टोज डायसॅक्राइडचं उदाहरण आहे, म्हणजे हे येणार का, हे येणार नाही। ठीक आहे, त्यानंतर S फॉर सुक्रोज येणार नाही, L फॉर लॅक्टोज येणार नाही। म्हणजे डायसॅक्राइडचं कोणतं उदाहरण नाही आहे, ग्लुकोज हे उदाहरण नाही आहे। पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर। मग डायसॅक्राइडची उदाहरणं म्हटलं तर मसाला, मसाला म्हणजे काय, मसाला, माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज हे तीन काय येणार डायसॅक्राइडचे उदाहरणं। यावर तुम्ही लक्ष देऊ शकता। मोनोसॅक्राइड म्हणजे ग्लुकोज आहे, फ्रक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे, परंतु डायसॅक्राइड म्हणजे माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज, साखर आपली जी म्हणतो। ठीक आहे, शुगर। आणि पॉलिसॅक्राइड म्हटलं तर स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन हे सगळे उदाहरणं कशाची येतात, पॉलिसॅक्राइडची येतात। पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात। प्रकाशाचे अस्तित्व म्हणतोय तर त्यांना काय म्हणतो आपण, फोटॉन म्हणतो। काय म्हणतो, फोटॉन। आता इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, जे थॉम्सन। ओके, पॉझिट्रॉनचा शोध कुणी लावला, अँडरसन यांनी लावला। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सूक्ष्म पोषद्रव्य नाहीत, मायक्रोन्यूट्रियंट नाहीत ते ओळखा असं म्हटलंय। मायक्रोन्यूट्रियंट नाही कोणतं, तर याच्यामध्ये येते ते उत्तर असणार आहे सल्फर। आता यात लक्षात ठेवताना तुम्ही मायक्रोन्यूट्रियंट लक्षात ठेवा किंवा मॅक्रोन्यूट्रियंट लक्षात ठेवा, याच्यावर आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट केलेला आहे। मग आता आपण तो घटक पाहूया। जर तुम्ही मायक्रोन्यूट्रियंट्स लक्षात ठेवलं तर मॉलिब्डेनम, मॅंगनीज, तांबे, जस्त, क्लोरीन, बोरॉन हे मेनली तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यावरच तुम्हाला प्रश्न असतो। आणि जर तुम्हाला मॅक्रो म्हणजे स्थूल जास्त प्रमाणात, ओके, तर ती न्यूट्रियंट कोणती म्हटलं, CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, म्हणजे CHO, NPK। आता तुम्हाला माहीत असते NPK हा घटक महत्त्वाचा ठरतो। ओके, मग आता यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, थोडंसं या घटकाला ऑब्झर्व करा। आता नीट बघायचं, CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे चार घटक तर मेन लक्षात येतील तुमच्या। तीन घटक पहिले CHO, त्यानंतर येतो NPK बऱ्याच ठिकाणी खतं वापरतो आपण, NPK त्याचं प्रमाण, नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम। ओके, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल ना। ओके, पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम येतं आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे तुमचे काय झाले, मॅक्रोन्यूट्रियंट। म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट लक्षात ठेवताना तीन गट करायचे, CHOचा पहिला गट, NPKचा दुसरा गट आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचा तिसरा गट। याच्यावर परीक्षेला विचारलं जातं। विचारताना काय विचारलं जातं, तुम्हाला अशी मूलद्रव्ये दिली जातात आणि पोषद्रव्ये, आणि म्हटलं तर खालीलपैकी कोणती मॅक्रोन्यूट्रियंट नाही किंवा मायक्रोन्यूट्रियंट नाही ते ओळखा। फक्त लक्षात ठेवताना मॅक्रो लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही। मॅक्रो लक्षात ठेवताना तीनच घटक, CHO पहिलं काय, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, NPK महत्त्वाचं, आणि त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, असे तीनचा गट लक्षात ठेवायचा। एवढं लक्षात ठेवलं तर या पॉईंटवर जसं विचारलं जाईल त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुगातील घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते, हा स्थिर प्रमाणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन कोणी मांडला, प्रूस्ट। काय नाव आहे, प्रूस्ट। कार्ल लिनियस, बायनॉमियल नॉमेनक्लेचर। ओके, द्विनाम पद्धती म्हटलं, कार्ल लिनियस। त्यानंतर पुढचा, RNA खालीलपैकी कोणत्या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांचा बनलेला असतो। RNA म्हणजे त्यामध्ये युरासिल असतं, म्हणजे ग्वानिन आहे, सायटोसिन आहे, ॲडेनिन आहे, युरासिल आहे। थायमिन म्हणजे B1 जीवनसत्व की आपण म्हणू शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळं थायमिन येणार आहे का, नाही। त्यामुळं तुमचं ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरासिल 1, 2, 3, 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या हार्मोनला प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हटलं जातं। प्रेग्नन्सी हार्मोन म्हणजे प्रोजेस्टेरॉन। ओके, लक्षात ठेवा, प्रोजेस्टेरॉन। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 विधानं दिली तर म्हटले कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा। समस्थानिक म्हणजे आयसोटोप्स आणि समभार म्हणजे आयसोबार
कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. कन्सेप्ट काय येतो? अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक सारखे असतात परंतु अणुवस्तुमानांक वेगळे असतात त्यांना आपण आयसोटोप्स म्हणतो. म्हणजे क्लोरीनचे बघा किंवा हायड्रोजनचे बघा, ऑक्सिजनचे बघा, यांना जे आयसोटोप्स आहेत तर त्यांचं कसं असतं, तर जो ॲटॉमिक नंबर आहे, अणुअंक म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर काय असतो, सारखा असतो परंतु ज्यांचा अणुवस्तुमानांक म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर जो वेगळा असतो त्यांना काय म्हटलं जातं, समस्थानिक म्हटलं जातं. याच्या उलट आयसोबार किंवा समभार म्हणजे काय, मूलद्रव्यांचं जे असतं ना, अणुवस्तुमानांक सारखे असतात परंतु अणुवस्तुमानांक वेगळे. आयसोटोप्समध्ये काय होतं, अणुअंक सारखे परंतु अणुवस्तुमानांक वेगळे. आयसोबारमध्ये अणुवस्तुमान सारखे परंतु अणुअंक वेगळे. त्याच्या उलट म्हणजे लक्षात ठेवताना एकच घटक लक्षात ठेवायचा. आयसोटोप्स किंवा समस्थानिक म्हणजे काय, की ज्या मूलद्रव्याचे म्हणजे एकाच मूलद्रव्याची ज्यांचं अणुअंक सारखा राहणार आहे, ॲटॉमिक नंबर सारखा राहणार आहे परंतु अणुवस्तुमानांक वेगळा असणार आहे, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर हा वेगळा असणार आहे, त्या मूलद्रव्यांना समस्थानिक म्हटलं जातं किंवा आयसोटोप्स असं म्हटलं जातं. म्हणजे इथं दोन्ही विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत. आणि आयसोटोप्सच्या एकदम अपोजिट ते म्हणजे आयसोबार. पुढचा प्रश्न आहे, आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी डॅश डॅशच्या दरम्यान असते. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. आपलं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे 10वीचं त्याच्यामधून हा प्रश्न आहे. कोणते जीवाणू? सोडोमोनास, लॅक्टोबॅसिली, क्लोस्ट्रोडियम का यापैकी नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे सोडोमोनास. सोडोमोनास हे जीवाणू असतात ना, ते जे प्रदूषित पाणी असेल किंवा जमीन असेल यातील हायड्रोकार्बन यासारखी तेलासारखी जी प्रदूषकं वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात, सोडोमोनास. आता यामध्ये ना काही घटक लक्षात ठेवा, जसं की एक टेरिस विटाटा नावाची वनस्पती आहे जी नेचे वर्गातील वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीमधून कोणता धातू शोषून घेते, तर आर्सेनिक धातू शोषून घेते. टेरिस विटाटा नेचे जातीतील वनस्पती जमिनीमधून आर्सेनिक धातू शोषून घेते. ओके. सूर्यफूल जे आहे, सूर्यफूल हे काय शोषून घेतं, युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेऊ शकतं. ओके. त्यानंतर डिओनोकोकस रेडिओडरन्स हा जो जीवाणू आहे सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. ओके. किरणोत्सार प्रतिकारक जीव सर्वाधिक कोणता असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तर उत्तर काय असणार आहे, डिओनोकोकस रेडिओडरन्स हा सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. म्हणजे हा काय करतो, त्याच्या जनुकामध्ये कायम बदल करत असतो आणि अणुकचऱ्यामधला जो हे असतो किरणोत्सार याचा शोधून घेण्यासाठी ॲक्च्युली या डिओनोकोकस रेडिओडरन्स या जीवाणूचा वापर केला जातो. म्हणजे 3 घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं सोडोमोनास की जे पाणी आहे तेलासारखी प्रदूषकं पाण्यामधून वेगळी करण्यासाठी उपयुक्त ठरतं ते सोडोमोनास. टेरिस विटाटा म्हटलं जमिनीमधून आर्सेनिक शोषून घेतं. सूर्यफूल म्हटलं जमिनीमधून युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेण्याचं काम करतं. आणि डिओनोकोकस रेडिओडरन्स सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे की जो अणुकचऱ्यामधला किरणोत्सार शोधून घेण्यासाठी वापर केला जातो. स्टेट बोर्ड सर्व 10वी स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्याची क्रियाशीलता किंवा अस्थिरता. आता मूलद्रव्य कशावर निश्चित केले जाते? एखाद्या मूलद्रव्याची क्रियाशीलता किंवा अस्थिरता म्हणजे त्यानं बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत की 8, म्हणजे त्याचं द्विक कंप्लीट आहे की अष्टक स्थिती कंप्लीट आहे त्याच्यावरून, म्हणजे बाह्यतिम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरनं त्या मूलद्रव्याची क्रियाशीलता किंवा अस्थिरता निश्चित केली जाते. बेसिक बऱ्याच वेळा MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न, बेसिक कन्सेप्ट. काही स्थायरूप पदार्थांना हवेत उघडे ठेवल्यास किंवा स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यास त्याचे द्रवात रूपांतर न होता सरळ वायूमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन असे म्हणतात. काय म्हणतात? संप्लवन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संप्रेरक किंवा हार्मोन्स पुरुषामध्ये तयार होतात? पुरुषामध्ये म्हटलं टेस्टेस्टोरॉन, महिलामध्ये म्हटलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके. लक्षात ठेवा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे आहेत, इस्ट्रोजन तर हे तुम्हाला महिलांमध्ये बघायला मिळतील. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रथिन स्नायूमध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यास मदत करते? स्नायूमध्ये
स्नायूमध्ये विचारले तुम्ही लगेच हिमोग्लोबिन कराल नाही, तर उत्तर असणार आहे मायोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हटलं रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यास उपयोगी ठरते. हिमोग्लोबिन म्हटलं रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यास उपयोगी ठरते, ते हिमोग्लोबिन. मायोग्लोबिन म्हटलं जे स्नायूमध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यास उपयोगी ठरते, ते मायोग्लोबिन. प्रथिनामध्ये 2 प्रकार असतात, एक असतात कॉन्ट्रॅक्टाईल आणि कंडक्टर. हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दोष असलेल्या व्यक्तींना जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत? जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात याचा अर्थ निकटदृष्टिता, हे तुमचं उत्तर आहे. कधी कधी ना मायोपिया दिलं, निकटदृष्टिता म्हणजे मायोपिया. हायपरमेट्रोमिया म्हणजे दूरदृष्टिता, हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात म्हणजे निकटदृष्टिता. मग हा आजार घालवण्यासाठी काय केलं जातं? कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. ओके. पुढचा प्रश्न आहे, सजीवांचे वर्गीकरण वनस्पती व प्राणी गटात कोणी केलं? कार्ल लिनियस. बायनॉमियल नॉमेनक्युलेचर कार्ल लिनियस. कार्ल लिनियस बऱ्याच घटकासाठी ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, खाली सजीव पेशी व पेशींचे आकार यांच्या जोड्या दिलेत, कोणती जोडी अयोग्य आहे ते ओळखा. म्हणजे अयोग्य जोडी यामधून ओळखायला सांगितलंय. अमिबाचा आकार कसा असतो? इरेग्युलर, अनियमित असतो. स्पायरागोयरा रेक्टँग्युलर. स्पायरागोयरा म्हणजे चप्पलीचा आकार आपण म्हणतो, चप्पल अशा टाईपमध्ये थोडंसं बघितलं जातं. जीवाणू बघा दंडाकृती किंवा त्याला आपण सिलेंड्रिकल म्हणतो, सिलेंड्रिकल. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांबड्या पेशी आरबीसीज द्विअंतर्वक्री किंवा बाय कॉन्केव्ह म्हणतो. यामध्ये कोणतंही चुकीचं नाही. परीक्षेला एकदा विचारलं होतं आरबीसीचा आकार कसा असतो, द्या उत्तर. बाय कॉन्केव्ह, बाय कॉन्व्हेक्स असं बरंचसं घटक दिला जातो. द्विअंतर्वक्री किंवा तो बाय कॉन्केव्ह असतो आरबीसीज. मग तुम्हाला या सजीवांचे महत्त्वाचे सजीव पेशी आहेत ना, त्यांचा आकार पण माहीत असला पाहिजे. अमिबा, स्पायरोगायरा, जीवाणू म्हणजे सिलेंड्रिकल दंडाकृती राहतो, पण आरबीसीज बाय कॉन्केव्ह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मधमाशींचा जो चावा असतो यामध्ये कोणतं आम्ल असतं? फॉस्फरिक. त्यानंतर पुढचा किरणोत्साराचे रेडिओ एसआय पद्धतीतील एकक कोणते? बेक्वेरियल. एसआय पद्धती रेडिओ ॲक्टिव्हिटीचे एसआय पद्धतीतील एकक बेक्वेरियल. 2 घटक लक्षात ठेवायचं, एसआय पद्धतीतील एकक आणि दुसरं असतं सीजीएस पद्धतीतील एकक. सीजीएस पद्धतीतील एकक म्हटलं तर ते क्युरी, पण एसआय पद्धतीतील एकक म्हणजे बेक्वेरियल, त्याला BQ असं वापरलं जातं, BQ. ओके. ध्वनीची तीव्रता, सापेक्ष तीव्रता डेसिबलमध्ये मोजली होती, डेसिबलमध्ये. फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये, म्हणजे फ्रिक्वेन्सीसाठी झालं. आपल्या शरीराचा कोणता भाग ग्लायकोजन साठवतो? लिव्हर, आपलं यकृत हे ग्लायकोजन साठवतो. बेरी हा खालीलपैकी कोणत्या कमतरतेचा परिणाम आहे? B1 जीवनसत्व थायमिन. काय दिलेलं आहे? बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी जीवनसत्वामध्ये येणारे घटक B2, B1, B3, B7, B12 आणि यांच्या जोड्या व्यवस्थित जुळलेत की नाही ते ओळखा म्हटले. B2 रायबोफ्लेविन बरोबर आहे. B3 नियासिन ठीक आहे. B7 बायोटीन. B12 सायनोकोबालामाइन. ओके, सायनोकोबालामाइन. म्हणजे B12 या जीवनसत्वामध्ये कोणतं मूलद्रव्य म्हणजे विचारलं तर कोबाल्ट. काय लक्षात ठेवणार? कोबाल्ट. इथं सर्वच्या सर्व जोड्या बरोबर आहेत. या बी कॉम्प्लेक्समध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत म्हणजे B1ला थायमिन लक्षात ठेवा, B2 रायबोफ्लेविन, B3 नियासिन, B5 पेंटॅथॅनिक ॲसिड, B6 पायरिडॉक्झिन, B7 बायोटीन, B9 फॉलिक ॲसिड आणि B12 बालामिन. ओके, कोबाल्मिन असे म्हटलं जातं. कोबाल्मिन म्हणजे कोबाल्ट, इथे दिलेच ना, कोबाल म्हणजे कोबाल्ट. B12 जीवनसत्वामध्ये मूलद्रव्य कोणतं तर कोबाल्ट असतं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे B1ला थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3 नियासिन, B5 पेंटॅथॅनिक ॲसिड, B6 पायरिडॉक्झिन, B7 बायोटीन, B9 फॉलिक ॲसिड आणि B12 कोबाल्मिन. यांचे जे सायंटिफिक नेम, हे जे नाव आहेत ना हे लक्षात ठेवा. याच्यावर जोड्या लावा किंवा असं इतर घटकामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील कॅल्शियमचा किती टक्के भाग हाडा आणि दातामध्ये साठवला जातो? NCERTचा सोर्स आहे हा प्रश्न, म्हणजे NCERT दिले 99% दिलेला आहे, हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोणता रोग बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो? ट्युबरक्युलोसिस, गटसर्प, डेंग्यू. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न होता कोणता रोग बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते? डेंग्यू नाही, तो जीवाणूमुळे होतोय. हा पण जीवाणूमुळे होते.
घटसर्प म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारा रोग बघा, एकतर क्षयरोग, घटसर्प, कावीळसुद्धा जीवाणूमुळे होतो. म्हणजे फक्त 1 आणि 5 हे जे रोग आहेत म्हणजे क्षयरोग आणि घटसर्प हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणार आहेत. बाकी इतर रोग आहेत जर डेंग्यू असू द्या, कावीळ असू द्या, हे विषाणूमुळे होणारे रोग आहेत. त्याच्यामुळे 1 आणि 5 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. पर्याय क्रमांक 2. थोडंसं रोगाबद्दल बघताना लक्षात घ्या. क्षयरोग म्हणजे TB बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. परिणाम कुठं करतं? फुफ्फुसावर परिणाम करतं. आणि लस कोणती आहे? BCG लस. क्षयरोगासाठी कोणती लस आहे? BCG किंवा TB साठी. डेंग्यू ताप म्हणजे एडिप्स ही जी इजिप्ती डास आहे याच्यामुळे होणारा हा विषाणूजन्य रोग आहे. ओके, डेंग्यू तापावर लस आहे का? तर नाही. डिप्थेरिया जो बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो आणि लोकांमध्ये संपर्क आला, थेट संपर्क हवेच्या माध्यमातून हा पसरला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लिव्हर, यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढील प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाचे अपडेट किंवा रिमाइंडर. महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करायचं. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे. चालू घडामोडीचे 2 भाग आहेत. जवळपास 700 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण यामधून केले. 2021 वर्षातलं म्हणजे 2022 मध्ये जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे. ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झाला आहे. कंबाईन गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झाला आहे. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जावा, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत PDF मध्ये आणि त्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं आणि त्या नोट्सची PDF प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते आणि प्रत्येक घटकाचं ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.